मग आज नाश्त्याला काय? पुन्हा चहा चपाती. आपल्याकडे अनेक घरांमध्ये सकाळचा नाश्ता म्हणजे चहा चपाती. कमी वेळेत पटकन बनणारा नाश्ता आणि सवयीप्रमाणे आपण हे रोज खातो. पण चहा आणि चपाती हे कॉम्बिनेशन आपल्या शरीरासाठी चांगलं आहे का? दररोज नाश्त्यामध्ये चहा चपाती खाल्ल्याने आपल्या शरीरावर काही परिणाम होतो हे हळूहळू दिसायला लागतात. चहा आयनचे शोषण कमी करतो. चहामध्ये टॅनिन्स नावाचे घटक असतात जे आयनचे ॲब्सॉर्प्शन शरीरामध्ये होऊ देत नाही. चपातीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये आयन असते, पण त्याच वेळी चहा घेतल्यामुळे त्याचा शरीराला पूर्ण फायदा मिळत नाही. दीर्घ काळामध्ये हेमोग्लोबिन कमी होणं, थकवा जाणवणं, कधीतरी डोकं गरगरणं, केस गळणं, विशेषतः महिलांमध्ये ज्यांचं ऑलरेडी हेमोग्लोबिन कमी आहे अशा लोकांमध्ये आणि गर्भवती स्त्रियांमध्ये ही लक्षणे दिसून येतात. म्हणूनच चहा नाश्त्यासोबत किंवा लगेच न घेता साधारण 1 तासानंतर घ्यावा. चहा चपाती म्हणजे अपूर्ण नाश्ता. सकाळी आपल्या शरीराला 3 गोष्टींची गरज असते: फायबर्स, प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स. चहा चपातीमध्ये प्रोटीन्स आणि फायबर्स कमी असतात. न्यूट्रिशन अपूर्ण राहते. त्यामुळे होतं काय? पटकन थकवा येतो, भूक लवकर लागते, चिडचिड होते, एनर्जी टिकून राहत नाही. या कॉम्बिनेशनमुळे ब्लड शुगर पटकन वाढू शकते. चपाती म्हणजे मुख्यतः कार्बोहायड्रेट्स आणि चहामध्ये शुगर असते. सकाळी जेव्हा हे रिकाम्या पोटी घेतलं जातं त्यावेळी ब्लड शुगर्स पटकन वाढतात आणि नंतर अचानक कमी होतात. यालाच शुगर स्पाइक अँड क्रॅश असं म्हणतात. यामुळे वारंवार भूक लागू शकते, वजन वाढू शकतं, गोड खाण्याची इच्छा वाढते. त्यामुळे डायबिटीसचा धोका वाढू शकतो. विशेषतः ज्यांना ऑलरेडी डायबिटीस आहे, ऑलरेडी ज्यांचं वजन जास्त आहे आणि PCOSचा त्रास आहे त्यांनी विशेष करून हे कॉम्बिनेशन टाळावं. आयुर्वेदानुसार सकाळची जठराग्नी शांत आणि नाजूक असते. कडक चहा घेतल्याने आम्लपित्ताचा त्रास वाढू शकतो, शरीरात कोरडेपणा येऊ शकतो. त्यामुळे गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे, कॉन्स्टिपेशन, शरीरात जडपणा जाणवणं ही लक्षणे दिसून येऊ शकतात. मग योग्य नाश्ता कसा असावा? चपाती खाणार असाल तर चपातीसोबत भाजीचा समावेश करा. तूप, मूग, चणा हे देखील तुम्ही खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी, पनीर, फळं यांचा समावेश करा. यामुळे शरीराला प्रोटीन मिळतं, पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, शुगर स्पाइक कमी होतात आणि शरीराला बॅलन्स न्यूट्रिशन मिळतं. हा छोटासा पण महत्त्वाचा बदल करा. नाश्त्याला फक्त चहा चपाती खाणं टाळा. चपातीसोबत फायबर्स, प्रोटीन्स हा उत्तम पर्याय आहे. मग आता चहा प्रेमी म्हणतील, मग आम्ही चहा कधी प्यायचा? तर नाश्ता केल्यानंतर 1 तासांनी चहा पिणं अधिक चांगलं. तुमचा सकाळचा फेवरेट ब्रेकफास्ट कॉम्बो काय आहे? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबतही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.